तुमच्यासाठी. माझ्यासाठी आज काय विशेष आहे? बघा तुम्हाला पण माहित नाही ना, अहो आज रोज डे आहे. आजच्या दिवशी म्हणे आपल्या आवडत्या माणसाला गुलाबाचं फुल द्यायचं असतं. वरदनी सांगितलंय मला आणि तो स्वतः घेऊन आलाय फुल, म्हणाला आजोबांना दे. थँक्यू. लक्ष्मी, तुला माहितीये का, गुलाबाचं माझ्या आयुष्यात खूप महत्वाचं स्थान आहे. कारण जेव्हा मी तुला पहिल्यांदा बघितली होती ना कॉलेजमध्ये, तेव्हा तू असंच एक टप्पोर गुलाबाचं फुल केसात बांधून आली होती. आणि ते फुल इतकं मोठं होतं की त्याला सांभाळता सांभाळता असं असं करत करत जी तारांबळ उडाली होती तुझी. पण तरी सुद्धा प्रयत्नपूर्वक तू ते फुल केसात मारलं होतंस. आणि मनात आलं, जी मुलगी एक गुलाबाचं फुल नाजूकपणे सांभाळण्यासाठी इतके प्रयत्न करतेय, इतका आटापिटा करतेय, जर ती मुलगी आपल्या आयुष्यात आली तर आपला संसार, आपलं घर सुद्धा असंच नाजूकपणे सांभाळेल. तुम्ही पण ना काहीतरी वेगळाच विचार कर. लक्ष्मी, तुला माहितीये का या फुलाची योग्य जागा कुठली आहे? माझ्या हातात नाही, तुझ्या केसात. आता काय माझ्या केसात मारणार तुम्ही? म्हणजे काय, ही संधी मी सोडेन असं वाटलं का तुला? प्रेमातली अनोखी वाटाघाटी, माझे सारे सोहळे तुझ्यासाठी. लक्ष्मी, प्रेमातली तू आजही अगदी तशीच आहेस. गोष्टी जीवापाड जपणार आहे. सारे सोहळे तुझ्यासाठी. हाय का कोणी घरात? आई बाबा? अरे आरती, लक्ष्मी, काय म्हणताय? बाबा अरे, किती छान फुलं आहेत. लक्ष्मी, हे लक्ष्मी लवकर ये. आले आले. अहो ते अगं अगं बाई, ते रोज डे वगैरे ते तुमच्यापर्यंत पण पोहोचलं का? मग आई, अहो आम्ही कोण आहे? फुलवाले. ह्या समध्या गोष्टी तर सगळ्यांच्या आधी आम्हाला माहित पडतात. बरोबर. आरती, हे कुठले गुलाब आहेत ग? झाक आहेत की नाही? हा, आवडले ना? वाह 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 अहो आई, आम्ही तुम्हाला सांगितलं नव्हतं का ते आम्ही कोर्स करायला घेतलाय नवीन, ते फुलांची शेती करायचा, ते कॉलेजात नाव नोंदवलंय, तिथनं शिकलोय ना, मग तिथनंच ही फुलं आणलेत बघा. भारी आहेत ना व्यंकी? आई बाबा, हॅपी रोज डे. थँक्यू थँक्यू. अगं असू दे, असू दे. सुखी वहिनी, हॅपी रोज डे वहिनी. तुला पण, तुम्ही पण अशीच आहे बघा. संतोष दादा, हॅपी रोज डे बर का तुम्हाला पण. रोज डे नि पोज डे साजरे करतायत, तेवढा खर्च करतायत. आधीच एकतर कॉलेजमध्ये जात आहेत, ते शिकवतायत, ते कळतंय का, ते आपल्याला येणार आहे का, ते समजायचं सोडून 100-100 रुपयाची फुलं आणतायत. झाला यांचा धंदा सक्सेसफुल अशा धंदा. अहो असं काय करताय? एवढ्या प्रेमाने आणलेत त्यांनी फुलं, तर घ्या ना. तुला एक अक्कल नाही, एक तर घरातले खर्च वाढलेत. असे कसे खर्च वाढलेत? तुम्हीच म्हणालात ना की घरातली 2 माणसं बाहेर गेलीत, मग कसले खर्च? ही माझी बेअक्कल बायको आगाऊपणा करणं कधी सोडणार आहे देव जाणे. आता हिला कसं समजावू? ती सिंचना निदान वाण सामानासाठी तरी पैसे द्यायची, हातभार लावायची, आता तेही बंद झालंय. सगळा खर्च माझ्यावरच आलाय. कसं समजावू हिला? काय ध्यान पदरी पडलंय? काय विचारते मी? अगं ते महत्वाचं नाहीये, खर्चच करायचा होता तर घर खर्चात द्यायचे ना थोडे पैसे. संतोष, काय रे संतोष, घरात जरा बरं वातावरण असलेलं तुला बघवत नाही का? लगेच मोडता घातलाच पाहिजे का तुला? हो, मीच मोडता घालतो ना.
माझ्या आणि वेंकीच्या मनात तुमच्याबद्दल काही सुद्धा उलट सुलट नाही बघा. आम्ही तुमचे चांगुलपणा लई येण्याला बघितला बाई मी. आता मी काय बोलू आरती. नाही, मला माहिती आहे की माझ्याबद्दल तुम्हाला तसं काही वाटत नाही, पण आता माझ्या नवऱ्याने जर कुणाला त्रास दिला तर बायको म्हणून मलाही त्रास होईलच ना. ह्यांचं काय, हे कोणाला गिफ्ट तर देतच नाही, पण कोणी प्रेमाने काही आणलं तर तेही नाही. तू आता नको स्वतःला त्रास करून घेऊस इतका. ठीक आहे, गिफ्ट. मी गिफ्ट देत नाही म्हणतेस ना, हे गिफ्ट घे आणि मिरव आता गावभर. इतक्या रागारागात यांनी मला काय गिफ्ट दिलं असेल देव जाणे. माती भावनाला यांनी एकदा रिकामं पाकिट दिलं होतं. मामा, हे पाकिट रिकाम आहे, ह्याच्यात तर काहीच नाहीये. तसंच काहीतरी नसेल ना यात. असो, सगळ्यांसमोर बघण्यात काहीच अर्थ नाही. वीणा, इतकी आररावी ना हा तुला सांगून गेला. जरा बघू तर खरं काय एवढं गिफ्ट आणलंय त्याने. उघड उघड. असू द्या बाबा, मी बघेन नंतर. बरं, कुणाला चहा घ्यायचा आहे का? मला खूप घ्यावासा वाटतोय. एक काम करते, सगळ्यांसाठी चहा ठेवते. मस्त आलं घालून चहा ठेवते. आई, आलेच मी. हा.